आपला प्रश्न नवनाथ बन यांना आहे. नवनाथ, जसं प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा रवींद्र चव्हाण यांनी हाती घेतली तेव्हा त्यांचं एक वक्तव्य आहे ज्याची फार चर्चा होते आहे, ते म्हणजे आपली खरी लढाई ही आपल्या विरोधकांसोबत नाही आहे तर ती आपल्या सहकाऱ्यांसोबत आहे असं म्हटलंय. मग हीच भूमिका तुमची महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राहणार आहे का? लढणार हे आम्ही वेळोवेळी स्पष्ट केले. आज देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, या तिघांचीही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई महापालिका, राज्यातील इतर महत्वाच्या महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका या सर्व निवडणुकीमध्ये आम्ही महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. यामध्ये कुठलीही शंका नाही. एवढंच नाही तर या संदर्भामध्ये आजच शंभूराज देसाईजी असतील, आमचे चंद्रशेखर बावनकुळे असतील, रवींद्र चव्हाणजी असतील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ आणि उदयजी सामंत यांच्या उपस्थितीमध्ये महायुती समन्वयाची बैठक देखील आहे. आम्ही एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी तिन्ही पक्षाची वारंवार सातत्यानं बैठक होतात. त्याची आजच बैठक आता आपल्या विधान भवन परिसरामध्ये सुरू देखील आहे. त्यामुळे आम्ही महायुती म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. ज्या पद्धतीनं विधानसभेला महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला कौल दिला आणि या राज्यामध्ये भूतोन भविष्यामध्ये येईलच, मागच्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात यश महायुतीला मिळालेलं आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, महापालिकेच्या निवडणुकीत देखील आम्ही महायुती म्हणून एकमेकांसोबत घेऊन सामोरं जाणार आहोत. आणि रवींद्र चव्हाणजी यांचं जे वक्तव्य तुम्ही कोट केलंय ते अर्धवट आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की येणारी लढाई आपल्या प्रतिस्पर्ध्यांसोबत असणार आहे आणि त्या प्रतिस्पर्ध्यांसोबतच्या लढाईमध्ये आपल्याला बाजी मारायची. या संदर्भातलं रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य होतं. कृपया ते वक्तव्य घेऊन गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. देवेंद्रजी असतील किंवा आमचे रवींद्र भाऊ असतील यांनी काल आपल्या चॅनलला मुलाखत दिली होती, त्यामध्ये स्पष्ट सांगितलं की आम्ही महायुती म्हणून येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला सामोरं जाऊ. महायुती म्हणूनच कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम आमचं सातत्यानं होतं. जिथं ज्या भागामध्ये आमची ताकद कमी असेल तिथं राष्ट्रवादी किंवा शिवसेनेची ताकद घेऊ, जिथं आमची जास्त ताकद आहे दोन्ही पक्षाला आम्ही ताकद देण्याचा प्रयत्न करू आणि महायुती आमचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न असेल. आणि वारंवार बाकी खरं तर तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो की आम्ही सातत्यानं महायुती म्हणून बैठका घेतोय, सगळ्या चर्चा करतोय, पण दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीची निवडणूक झाल्यापासून ना एक बैठक आहे ना चर्चा आहे, त्यांच्यामध्ये कुठेही ताळमेळ नाही. पण दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी आणि आमचे सगळे मित्र पक्ष एकमेकांना सोबत घेऊन आम्ही पुढे जातोय. ज्यांनी मराठीवर घाव घालण्याचा प्रयत्न केला ते काय मराठीबद्दल बोलतात? नवनाथ बन थेट तुमच्यावर आरोप केलाय. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी 500 लोकांना पत्र लिहिण्याचं काम केलं, पण त्यांना 5 मिनिटांमध्ये वरळी डोंबला उपस्थित राहायला वेळ नाही, कारण त्यांना भीती आहे की आपले हिंदी भाषिक मत त्या ठिकाणी निघून जातील. आणि काँग्रेसनं मराठीबद्दलची अस्मिता सांगू नये. मराठीचं पहिलं विद्यापीठ आणि मराठीसाठी काय केलं हे लोकांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. सगळ्यात महत्वाचं एवढा हास्यास्पद दावा करण्यात येतोय की महायुतीला निवडणुकांची भीती आहे. हे कोण सांगतं? काँग्रेस, जे अनेक निवडणुकांमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये विक्रमी पराभव काँग्रेसचा झालाय. आजपर्यंत कुठल्याही नेत्याच्या नेतृत्वामध्ये एवढ्या निवडणुकीत पराभव झाला नसेल. एवढा पराभव राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये देशभरातल्या सगळ्या निवडणुकांमध्ये झालाय. त्यामुळे निवडणुकीला कोण घाबरतंय आणि निवडणुकीपासून कोण पळ काढतंय हे काँग्रेसनी कृपया सांगू नये. भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी विधानसभा निवडणुका होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का लांबवल्या? का तारखा जाहीर करत नाही? कोर्टामध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर करा ना. कोर्टामध्ये तुमचे चेहरे चपाटे जातात. कोर्टामध्ये जाणाऱ्या लोकांची जर हिस्ट्री पाहिली तर हे भारतीय जनता पार्टीशी संबंधित लोक असतात. कोर्टात होतं महायुती महाविकास कोर्टामध्ये सुद्धा तुमचीच लोक जातात. यांना संघटितपणे भ्रष्टाचार करायचा म्हणून निवडणुका होऊ देत नाही. हे होणार, घाबरू नका. हिंमतीचा प्रश्नच नाही. हिंमत असेल नवनाथ बन तर तारखा जाहीर करा. आपल्याला माहिती आहे की सर्वसामान्य जनतेच्या कोर्टात भाजपला नाकारणार आहे. पुन्हा एकदा महाविकास तारखा जाहीर करण्याला काही विलंब नाहीये. आता पावसाळा आहे, जशा पावसाळा संपेल तशा निवडणूक आयोग तारखा जाहीर करेल. घोडा मैदान दूर नाही.
बिहारमध्ये देखील काँग्रेसचा पराभव होणार आहे. राहुल गांधी सातत्यानं अपयशी असलेले नेते आहेत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील यांचे महाराष्ट्रातील सगळे नेते देखील तोंडावर पडतील, कारण आम्ही महायुती म्हणून राहुल गांधींना ज्यावेळी राहुल गांधींना यांच्या नेतृत्वामध्ये भक्कमपणे निवडणुकीला सामोरं जाईल. बिहार निवडणुकीमधील राहुल गांधींचं काय होईल हे देखील बिहारची जनता सांगेल. सौरभजी, आज महाराष्ट्राचा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये आमचे नेते देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा असतील, या सर्व महाविकास आघाडीच्या लोकांना पराभूत करण्यासाठी आणि महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज आहेत. नवनाथ बन, कपिल ढोके यांचं सगळं उत्तर तुम्ही ऐकलंय. किमान समान कार्यक्रमाचा त्यांनी उल्लेख केला, पण या किमान समान कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व आणि उद्धव ठाकरेंचं मराठी अस्मितेचं कार्ड हे सुद्धा काँग्रेसला मान्य होईल असं तुम्हाला वाटतं का? सौरभजी, काँग्रेसने वरळीतला कार्यक्रम हा कौटुंबिक कार्यक्रम आहे असं म्हणून घोषित करून टाकलं. त्याचा मराठीशी किंवा राजकारणाशी काही संबंध नाही असं कदाचित त्यांना म्हणायचं असेल. त्यांचा किमान समान कार्यक्रम काय आहे हे महाराष्ट्राने 2.5 वर्षामध्ये बघितलंय. उद्धव ठाकरे घरामध्ये होते, कशा पद्धतीने महाविकास आघाडीचा कारभार चालू होता आणि कशा पद्धतीचा किमान समान कार्यक्रम उभाटा गटाचा आणि त्यावेळेच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसने केला हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. महायुती म्हणून महाराष्ट्राचा विचार केला तर सातत्यानं आमचे तिन्ही नेते म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील, हे सातत्यानं सर्वांना समन्वय करून एकत्र घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. हे खरं आहे की स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची इच्छा ही आपली जास्तीत जास्त निवडणुकांमध्ये लढावं आणि जास्तीत जास्त जागा जिंकाव्या याबद्दलची अपेक्षा असते. परंतु तूर्त तरी आम्ही महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पुढे जात असताना सर्वांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याबद्दलची पावलं देखील आम्ही सातत्यानं टाकतोय. आपल्या माहितीसाठी या अधिवेशनाच्या काळामध्ये जवळपास 3 बैठका महायुती म्हणून झालेल्या आहेत आणि त्या तिन्ही बैठकांमध्ये तिन्ही पक्षाचे महत्वाचे नेते उपस्थित होते आणि या तिन्ही बैठकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कशा पद्धतीने एकत्रित जाता येईल, कशा पद्धतीने जागा वाटप करता येईल याबद्दलची चर्चा देखील. नवनाथ बन, शिवसेनेच्या बैठकीत संजय शिरसाट यांनी मांडलेली एक भूमिका सध्या चर्चेत आहे. त्यांनी म्हटलं की स्थानिक पातळीवर जर निर्णय घेतले तर युती होणार नाही. संजय शिरसाट म्हणतायत असं नाही. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना नेत्यांना समजून सांगण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टी अतिशय शिस्तबद्ध पक्ष आहे. समजा मुंबईमधनं सांगितलं की नागपूरमध्ये युती करायची किंवा अमरावतीमध्ये युती करायची आहे, ठाण्यामध्ये युती करायची, तर भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता किंवा नेता त्याबद्दल आपलं वेगळं मत सांगणार नाही. तो शीर्षस्थ नेतृत्वाचं ऐकेल. तसंच अजितदादांकडे आहे, तसंच एकनाथजी शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे आमच्या पक्षामध्ये एक शिस्त आहे आणि आमच्या पक्षामध्ये दिल्लीतनं आणि महाराष्ट्रातनं कोऑर्डिनेशन समन्वय अतिशय उत्तम केला जातो. त्यामुळं त्याबद्दलचा गोंधळ किंवा त्याबद्दलचा संभ्रम अजिबात होणार नाही. माझे मित्र राजेशजी कोचरेकर आणि किरण तारे यांनी ज्या पद्धतीचं विश्लेषण केले की ठाण्यामध्ये काय होईल, मुंबईमध्ये काय होईल, तर हे दोन्ही प्रश्न दोन्ही नेते एकमेकांसोबत बसून नक्कीच त्या सॉल्व्ह करतील. आपल्याला आठवत असेल विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी देखील अशाच पद्धतीची चर्चा रंगली होती की कोकणामध्ये कशा पद्धतीचं सीट शेअरिंग होणार, मुंबईमध्ये कशा पद्धतीचे सीट शेअरिंग होणार, विदर्भामध्ये भाजपची ताकद आहे मग तिथे इतर पक्षांना स्थान मिळेल का, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये अजितदादांची ताकद आहे तिथं कशा पद्धतीचं सीट शेअरिंग होणार, अशा पद्धतीचे अनेक विश्लेषण केले होते. परंतु आपल्याला आठवत असेल आमचे तिन्ही नेते एकत्र बसले आणि त्याने एक फॉर्म्युला काढला आणि त्या फॉर्म्युलाचा फायदा असा झाला की विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची धुळधाण उडाली, काँग्रेसची वाताहत झाली, उभाटा गटाची वाताहत झाली आणि महायुती मोठ्या प्रमाणामध्ये विजयी झाली. येणाऱ्या निवडणुकीत देखील आम्ही तिन्ही पक्ष एकमेकांना समन्वयाने घेऊन एकत्र बसू आणि अशा पद्धतीचं प्लॅनिंग करू की सर्व महापालिकेमध्ये महायुतीचा झेंडा फडकला जाईल. कारण महाराष्ट्रातील जनता ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नेत्यांसोबत आहे. कशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या लोकांना आमिष दिली, कशा पद्धतीनं व्यवस्थेचा गैरवापर केला, अशा पद्धतीची परिस्थिती मला पूर्ण करू द्या नवनाथजी, मला पूर्ण करू द्या. तुम्ही
तुमचं ज्या व्याख्यान पद्धतीनं ऐकायला नवनाथजी आम्ही तुम्ही इथं वेळ आलेलो प्रसंगी नाहीये. खोटे बोलता, ज्या पद्धतीनं काय झालं अशा लाडकी बहीण पद्धतीचे योजनेचं, आरोप कुठे दिले करत 2100 असाल तर रुपये, आम्ही तुमचं कुठे व्याख्यान दिले ऐकायला 2100 रुपये, आलेलो कुठे नाहीये. दिली कर्जमाफी, आम्ही कुठे लोकांना दिली दिलेली कर्जमाफी, काय झालं आश्वासनं 2100 पूर्ण करणारे रुपयाचं, आहोत. कशा तुमच्यासारखे पद्धतीनं महाराष्ट्रातल्या पळपुटे लोकांना किंवा फसवून तुम्ही पळून सत्तेमध्ये जाणारे आला नाही आहात, आहोत. कशा तुमचे पद्धतीनं नेते एकनाथ पळपुटे शिंदेचा अजित आहेत. पवारांचा तुमचे गैरवापर काँग्रेस केला, पळपुटे याचं आहेत. उत्तर सुद्धा दिलं त्यामुळे पाहिजे. अशा अहो पद्धतीने नवनाथ पळपुटे बन, मारत याचं सुद्धा नाहीये. उत्तर दिलं पाहिजे. सातत्यानं अहो याचं लोकांचा सुद्धा उत्तर अपमान दिलं पाहिजे. करणं आणि नवनाथ एका बन, घराण्याची चाकरी करणं लाडकी बहीण योजना सुरू केली, लाडक्या बहिणीच्या माध्यमातून लोकांना फसवलं. अहो संविधान बनलं, तुमच्या लोक बनली होती ना. मला वाटतं एकेकानी बोलूयात म्हणजे मुद्दा आपला प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. एकेकानी बोलूयात. कपिल ढोके, तुम्ही तुमची बाजू मांडली. नवनाथ बन यांचं उत्तर घेऊयात. त्यानंतर किरण तारे सर पण आहेत आणि कोचरेकर सर पण आहे. मला त्यांच्याकडे पण जायचंय. बऱ्याच वेळापासून चर्चेत ते सहभागी झालेत. नवनाथ बन, अगदी थोडक्यात मुद्दा मांडा. आता आपली चर्चेची वेळ संपत आली आहे. नवनाथ. काँग्रेसची अवस्था आहे, ऐकून घ्या. आता ऐकून घ्या, ऐकून घ्या. तुमच्यासारख्या खोट्या फसवणुकीचे धंदे ऐका, काँग्रेसने केलेले काँग्रेससारखी नाही. वाताहत लक्षात आणि घ्या. काँग्रेसच्या नवनाथ बन राहुल लक्षात गांधींच्या वाताहत नाही. नेतृत्वात ज्या काँग्रेस पद्धतीने तुम्हाला सुरू आहे ना, याच मातीत गावल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसमध्ये तुमच्या एक नेता पक्षाचा थांबायला मायनाट तयार याच नाहीये. मातीत काँग्रेस केल्याशिवाय काँग्रेसमध्ये राहणार नाही. कार्यकर्ता हे लक्षात थांबायला घ्या. तयार नाहीये. नवनाथ काँग्रेसची बन अवस्था अशी विधानसभेला झालेली आहे खोटे आमिष की देऊन, खोटे काँग्रेसला आश्वासनं देऊन एक नेता मिळत ईव्हीएम मध्ये नाहीये. घोळ करून आम्ही काँग्रेसला एक सत्तेत आलेलो कार्यकर्ता नाही. मिळत नाहीये. अहो, ईव्हीएम मध्ये सगळं नाही, मिळतंय. लोकांचे नवनाथ आशीर्वाद बन, महत्त्वाचे नवनाथ असतात. बन, आम्ही ईव्हीएमचा लोकांच्या गैरवापर मध्ये करणं ही जातो, तुमची ताकद आहे. लोकांच्या सोबत राहतो आणि लोकांची अहो, सेवा नवनाथ करतो. बन, त्यामुळे ऐकायला लोकांनी शिका. आम्हाला बजेट निवडून बोलू दिले. नका. घरात बसून मला बोलू द्या. तुम्ही आता एवढा वेळ झाला सगळे तुमचंच ऐकतात. हो, माझ्या मदत का आलेलं म्हणता? नाही तुमची तुम्ही. टर्न आहे का? आम्ही- तुमची टर्न आहे का? तुम- कसं काय बोलताय तुम्हाला? सौरभजी हा काय शिष्टाचार आहे? यांचा टर्न आहे का? मला- कपिलजी, कपिल ढोके ऐका ना. नवनाथ बन काय म्हणतात ऐकूयात ना आपण. तुम्ही बोलत असताना बाकी मध्ये कोणी बोललं का? मग नवनाथ बन काय म्हणतात आपण ऐकूयात. तुमच्याकडे येतो ना परत. हा नवनाथ बोला, थोडक्यात बोला. वेळ संपत आली आहे चर्चेची आपली. काँग्रेसची वाताहत सुरू आहे. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये समन्वय नाही आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल यांचा समन्वय नाही आहे आणि ज्या पद्धतीने काँग्रेसची गळती लागलेली आहे, काँग्रेसचा रोज नेता भारतीय जनता पार्टीमध्ये कधी अजितदादांसोबत, कधी एकनाथ शिंदेसोबत जायला तयार आहे. यांच्याकडे नेतृत्व नाही. यांच्याकडे राहुल गांधी सारखा अकार्यक्षम नेता आहे. आतापर्यंत अनेक निवडणुकांमध्ये यांचा पराभव झाला. बिहारच्या निवडणुकीमध्ये देखील यांचा पराभव होणार आहे आणि महाराष्ट्रातले अहो, मुद्दे मग तुम्ही उचलण्यासाठी प्रचंड यांचा नेता कार्यक्षम नाहीये. आता तुम्हाला काय लोकांची राहुल गरज पडते? गांधीला तुम्हाला काय लोकांची महाराष्ट्रामधले पक्ष फोडायची आहेत? ऐका, तुम्हाला काय ऐकून घ्या. लोकांची- तुम्हाला काय राहुल लोकांची घरं गांधींना फोडायची आहेत? तुम्ही महाराष्ट्रातील प्रचंड मुद्दे कार्यक्षम उचलावे आहात, का लागतात. लोकांची घरं यांचे फोडताय? हर्षवर्धन राहुल गांधी सपकाळ हा किंवा तुमचा इतर कर्तव्य नेते बनून संसदेमध्ये एकही बसलेला मुद्दे आहे. उपस्थित राहुल करू गांधीवर शकत बोलण्याची नाही. तुमची म्हणून यांना पात्रता राहुल नाहीये, गांधींना लक्षात घ्या. महाराष्ट्रात आणून बोलावं हो, लागतं. उठसूट राहुल गांधी महाराष्ट्रातल्या आणि विधानसभेत काय काँग्रेस झालं तुम्ही याबद्दल कार्यक्षम बोलण्यासाठी लोकांची घरं फोडता. राहुल गांधींना कशाला आयात उद्धव करावं ठाकरेंची लागतं. ही घोषणा अवस्था कशाला काँग्रेसची आहे. पवारांची त्यामुळे आश्वासन फोडता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यक्षमतेच्या गप्पा तुम्ही काय भारतीय करणार आहात? जनता लोकांचा पार्टी पक्ष चोरणारे आणि नेते चोरणारे महायुती काँग्रेस म्हणून आहेत. आम्ही चेटकीन आहे. समोर नेते जाणार खाणारी आहोत. चेटकीन म्हणून एका काँग्रेसच्या घराण्याची लोकांवर चाकरी शासकीय यंत्रणांचा करणाऱ्या दबाव पक्षाला करता, गैरवापर करता, महाराष्ट्रात दबाव आणून येणार लोकांना नाही. पक्षात घेता, हे ब्लॅकमेलिंग करता, ब्लॅकमेलिंग